अध्यक्षामध्ये 2-3 विषय येतात. हे सगळी चर्चा शेवट जाते कुठे तर पैशापाशी. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कुठे आहे तर निधी हाच विषय आहे. पोर्टलचा वगैरे विषय आपण पवित्र पोर्टलचा काढला. तुम्हाला आपल्याला माहीतच आहे, आम्हालाही माहीत आहे, महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे शिक्षकांच्या जागा किती रिक्त आहेत. आपण आता निवृत्त झालेल्या शिक्षकांना 20,000 रुपये देऊन त्यांची नियुक्ती केली. आता खरं म्हणजे निवृत्त झालेले ते 58 वर्षाचे त्यांना पेन्शन मिळते. मला पैसा प्रश्न होता की त्यांना एज्युकेशनमध्ये ठीक आहे काही दीर्घकाळ शिकवले असतील, पण त्यापेक्षा वेल एज्युकेटेड आणि निपुण हुशार तरुण मिळू शकतात. तर हेच 20,000मध्ये तरुण बेरोजगारांना जर आपण दिलं तर शैक्षणिक सुधारणेसाठी खूप वाव आहे. जुन्या लोकांना त्यांच्या ज्या शिक्षणाच्या संदर्भातले शिक्षकावर मी कोणावर हेतवारोप करत नाही, पण त्याच संदर्भात त्यांना 40,000 50,000 हे मिळतं पेन्शन. तर या तरुणांना संधी का देत नाही? आणि हे तरुण कॉन्व्हेंटमध्ये BSc झालेले MSc झालेले वेल एज्युकेटेड तरुण मिळू शकतात. म्हणून पहिला प्रश्न की त्या ठिकाणी तशी नियुक्ती आपण करणार का, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा सगळ्यात शेवट पैशाचा प्रश्न येतो. शाळांच्या संदर्भात सुविधांच्या संदर्भात आपण म्हणालात तो फार मोठा प्रश्न नक्की आहे. तर आपण जरा विनंती करा मुख्यमंत्री महोदयांना. मागच्या वेळेस आता अनेक सदस्यांनी सांगितलं की इथून पैसे इतका इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च होतात तितका होतात. मी थोडासा उल्लेख केला की आपण कुंभमेळ्याच्या संदर्भात की त्यातले 2,000 कोटी रुपये काही सुविधा कमी करून करता आले तर आपण त्यावर चांगलं करू शकतो. तर त्यावर थोडीशी टीका झाली. मला बोलण्याचा उद्देश हा होता की शिक्षण महत्त्वाचं आहे, नोकऱ्या महत्त्वाच्या आहेत, तरुणांच्या हाताला रोजगार महत्त्वाचा आहे, मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्यावर पण आपला अधिक भर असला पाहिजे, हा त्या मागचा उद्देश होता. मला काही कुठल्या आपल्या भावना दुखावण्याचा विषय नव्हता. म्हणून माझा प्रश्न असा अध्यक्ष महोदय की आज उद्याचा बजेट येणार परवाला, त्यामध्ये या सुविधेसाठी तुम्ही DPTCच्या मर्यादा आहे खर्च करायला, त्याला तेवढेच मिळू शकतात. त्या काही सर्व शाळांच्या सुधारणा त्यातून होतील असं आपण समजण्याचं काही कारण नाही. म्हणून आपल्याला विनंती अशी आहे की राज्यस्तरावरून या सुविधांसाठी आपण 2 शाळा निवडताय, 4 शाळा निवडताय, आपण सांगितलं तेवढे शाळा द्या. तेवढ्या शाळा एक मॉडेल स्वरूपाच्या होती. पण या सुविधा शैक्षणिक केवळ सुविधा म्हणजे अभिमन्यू पवारसाहेब म्हणतात त्याप्रमाणे वर्ग खोल्या हा एवढाच विषय नाही. तिथे असणाऱ्या शैक्षणिक सुविधा म्हणजेच उत्तम दर्जाचं शिक्षण. तुम्हाला सांगतो अनास्था का होते. 468 शाळा एकट्या विदर्भात अध्यक्ष महोदय शिक्षक नाही म्हणून एकही शिक्षक नाही. मी रेकॉर्डवर बोलतोय, माहिती घ्या नाही तर सभागृहाची मी माफी मागेल. एकही शिक्षक नाही. 468 1 ते 5 पर्यंत आणि 5 ते 8 पर्यंत शिक्षकच नाही 468 शाळांमध्ये. पूर्व विदर्भातील 468 एकूण शाळांमध्ये शिक्षक नाहीत. तिची माहिती घ्या आणि माहिती घेऊन आपण वाटल्यास उत्तर द्या. मी रेकॉर्डवर मी माफी मागेल सभागृहात, तुमची माफी मागेल जरी चुकीचं असेल तर. या झाल्यात 1 ते 5 पर्यंत. 5 ते 8 पर्यंत आपल्याला सांगतो 1628 शिक्षक लागतात. 5 ते 8 पर्यंत 1628 आपण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरतो असं म्हणता येते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर विदर्भात असेल तर जे आता अभिमन्यू पवार साहेब सांगतायत, ओम साहेब तुम्ही सांगतायत त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये किती शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत याचं एक जरा सांगा ना. आम्ही सांगतो आम्हाला उडवलं तर आपण पवित्र पोर्टल वगैरे करून भरतो, आज तशी बात होत नाहीये. तुम्ही सांगताला ते म्हणजे क्लिअर सांगतो मी. आपण वाईट वाटून घेऊ नका, आपल्याला मर्यादा आहे शिक्षण मंत्री म्हणून. शेवट पैसा कुठून आला देतील तर येतील. आता ते बजेटवर चर्चा होईल की जर तुम्ही बचत केली नाही 1,62,000 कोटीची तर उद्या एप्रिलमध्ये पगार देणंही वांदे होतील. ते आता बचत कशी करायची सगळं कसरत सुरू आहे. त्या कसरतीवर तो तुमचा प्रश्न आहे. मला त्यावर अधिक ते फायनान्सचा विषय मी त्यावर अधिक बोलणार नाही. पण पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न 2च प्रश्न. असलेल्या पूर्ण रिक्त जागा तरुणांना मानधनावर 20,000 रुपये देऊन खूप तरुणांची फौज उभी झाली. तर म्हणून चांगल्या शिक्षलेल्या MSc B.Ed झालेले BA झालेले अशा शिक्षकांना त्या निवृत्त शिक्षकांच्या ऐवजी त्यांची नियुक्ती करावी. ते करणार का, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ही सगळ्या सुविधेच्या संदर्भात एक ठोक तरतूद राज्य सरकारने शिक्षण विभागाला मिळवून देण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आपणही करा. पण कदाचित या सभागृहामधली अनेक सदस्य बोललेत, त्यांना सुद्धा त्यांच्या भावना घेऊन जाऊन त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावा आणि आपण विनंती करू की या सगळ्या व्यवस्थेमधून कुठून तरी काढा आणि एक ठोक तरतूद 2,000 की 1,000 कोटी रुपयाची द्या. याचं उत्तर आपण द्यावं. दुसरा प्रश्न आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा प्रश्न, एक तुम्ही मॉडेल शाळा वगैरे सगळं करताय तर आपण पहिल्यांदा एकच सुविधा करू ना. ज्या शाळांमध्ये
आत्ता तुमच्या वर्ग खोल्या नाहीत, एखाद्या वेळेस शौचालय नाहीत तिथे तो खूपच शाळा आहेत, पण वर्ग खोली आणि शौचालय हे दोन महत्वाचे विषय आहेत. या दोन विषयासाठी एक तरतूद करून 1000 कोटी 500 कोटी की प्रत्येक मतदारसंघातील 50 शाळा या पूर्ण अद्ययावत सुविधेनी पूर्ण करण्यासाठी उपलब्ध करून देणार का, हा तिसरा प्रश्न. अध्यक्ष महोदय, सन्मान्य ज्येष्ठ नेते माननीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, त्यांनी सांगितलं की 468 शाळांमध्ये शिक्षक नाही. मी अतिशय जबाबदारीने सांगू शकतो की असं होऊ शकणार नाही. कदाचित शिक्षक एवढे कमी असतील, परंतु शिक्षकच नाही असं होऊ शकणार नाही. उलट एकही आपण जे काही सेवानिवृत्त शिक्षकांच्या संदर्भातला जो मुद्दा आपण ठेवलेला आहे की ज्या ठिकाणी एक शिक्षक आहे तर दुसरी जागा आपण सेवानिवृत्त शिक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते प्रावधान केलेलं आहे. हो, 20,000 रुपये मानधन देऊ. आणि म्हणून आत्ताच्या घडीला या संदर्भामध्ये संच मान्यता हे संपूर्ण राज्यव्यापी प्रगतीपथावर आहे. ज्या ज्या ठिकाणी जेवढी मागणी शिक्षकांची कमी असेल ती काही नोंदवली जाईल, पवित्र पोर्टलद्वारे येणाऱ्या काळामध्ये ही सर्व शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातील. त्याला कुठलीही अडचण येण्याचं काही कारण नाही. तिसरा, वडेट्टीवार साहेब, मुद्दा कसा आहे, तो काही कालावधी करता असतो, म्हणजे त्याच्यातनं परत मग आणखी नवीन प्रश्न निर्माण होत असतात. कारण संच मान्यता झाली की त्या ठिकाणी आपण रेग्युलर शिक्षक देणार आहोत, मग ज्याला कॉन्ट्रॅक्च्युअल मानधनावर लावलं होतं त्याला परत थांबावं लागणार आहे. मग ते आणखी नवीन प्रश्न निर्माण होतात. म्हणून सेवानिवृत्त हा त्या ठिकाणी घेतला जातोय. अध्यक्ष महोदय, आपण तिसरं जे काही सांगितलेलं आहे, तर राज्यव्यापी आपण केंद्र ज्या शाळा आहेत त्यांना आपण फोकस केलेला आहे. या सर्व केंद्र शाळा म्हणजे तिथे जास्ती पटसंख्या पण आहे आणि मध्यवर्ती ती शाळा आहे, ती एकदा परिपूर्ण आपण विकसित केली की ते मॉडेलचं इतर शाळांमध्ये मग त्याचं अनुकरण केलं जाईल.